क्वेश्चन समजून घ्या. अ बॉक्स कंटेन 5 रेड, 8 ब्लू अँड 3 ग्रीन पेन्स. Rutuja wants to pick a pen at random. What is the probability that the pen is blue? सर्वात आधी आता आपण नमुना अवकाश लिहून घेऊ. सॅम्पल स्पेस. बघा सॅम्पल स्पेस मध्ये काय येईल. सॅम्पल स्पेस. आता काल थोडी जी प्रॉब्लेम आला होता एका मुलीला, तो प्रॉब्लेम मी एकदा इथं थोडं इलॅबोरेट करतो. वास्तविक पाहता ही गरज नाही, पण पाहता जे 5 रेड आहे ना, हे 5 रेड आहे ना, याला आपण असं लिहू R1, R2, R3, R4, R5. मुद्दाम लिहितोय मी. 5 रेड पेन मी असं लिहितो. नंतर 8 ब्ल्यू पेन कशी लिहिणार आहे मी सॅम्पल स्पेस लिहिताना, तर B1, B2, B4 असं B8 आणि 3 ग्रीन कशी लिहिणार आहे. 3 ग्रीन G1, G2 आणि G3 असं लिहिता येईल मला. किंवा मी जर डायरेक्ट असं लिहिलं नमुना अवकाश, इथे डायरेक्ट मी असं लिहिलं समजा हिअर, किंवा डायरेक्ट असं लिहिलं सॅम्पल स्पेस N ऑफ S इज इक्वल टू, असं लिहिलं N ऑफ S इज इक्वल टू किती येते 5 रेड, 8 ब्ल्यू आणि 3 ग्रीन. ओके, म्हणजे किती झाले 5 आणि 8 13, 13 आणि 3 किती झाले 16. असं डायरेक्ट लिहिलं मी, नो प्रॉब्लेम, चालतं. पुढे मी असं लिहिलं समजा इव्हेंट A, पेन इज ब्ल्यू, पेन सिलेक्टेड इज ब्ल्यू. तर N ऑफ A किती येईल. N ऑफ A येईल किती ब्ल्यू पेन आहे. पेन सिलेक्टेड इज ब्ल्यू, ब्ल्यू किती 8 आहे, म्हणजे N ऑफ A किती येईल. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A किती येईल. N ऑफ A अपॉन N ऑफ S, म्हणजे हे किती येतील 8 डिवायडेड बाय 16. याला सिम्प्लिफाय जर केलं तर 8 1 जा 1, 1/2 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A आपल्याला मिळतं बेटा इथं 1/2. आता हा जो ही जी मेथड मी तुम्हाला सांगितली एकदम सिंपल आहे आणि शॉर्टकट आहे, आणि ही तुम्हाला येते पण, कारण तुम्हाला माहिती बाबा इथं सॅम्पल स्पेस मध्ये किती एलिमेंट असणार आहे. तर जे दिलेले आहे त्याला लक्षात येतं आपल्या की एवढे एवढे असणार आहे. किती असणार आहे मग ते बघा, लक्ष द्या. 5 रेड आहे, 8 ब्ल्यू आहे आणि 3 ग्रीन आहे. म्हणजे एकूण पेन किती असणार आहे. तर यांची बेरीज केली 5 आणि 8 13, 13 आणि 3 16. म्हणून मी काय लिहिलं N ऑफ S इज इक्वल टू 16. आता तुम्ही हा सॅम्पल स्पेस असा आपण लिहू शकता. कसा N ऑफ S इज इक्वल टू हे सर्व लिहून टाकायचं R1, R2, R3, R4, R5, मग नंतर B1 असं या पद्धतीने, नंतर G1 अशा पद्धतीने तुम्हाला लिहिता येईल. पण हे जेव्हा खूप मोठं दिसतंय आपल्याला किंवा लिहायला खूप वेळ लागेल, तेव्हा काय करायचं, या लिहिण्याच्या भानगडीत न पडता डायरेक्ट असं लिहायचं N ऑफ S इज इक्वल टू 16. हे कळालं का तुम्हाला. हो सर. हो सर. इव्हेंट A काय आहे, पेन सिलेक्टेड इज ब्ल्यू. मग तुम्ही A लिहिलं असतं, त्याच्या पुढे तुम्ही असं लिहिलं असतं, एक मिनिट, पेन सिलेक्टेड इज ब्ल्यू असं जर तुम्ही लिहिलं असतं समजा, तर त्याच्या पुढे तुम्हाला हे A, त्याच्या पुढे B1, B2 असं B6 पर्यंत लिहावं लागेल, बरोबर आहे. आता हे पण लिहिणं खूप लेंदी होऊन जाते, म्हणून मी काय लिहिलं, अरे बी मध्ये किती 8 आहे ना, ब्ल्यू कलरची किती 8 आहे, म्हणजे N ऑफ 8 किती येणार आहे 8च येणार आहे. म्हणजे ह्या दोन गोष्टी मला डायरेक्ट मिळाल्या आणि पुढे प्रोबॅबिलिटी तुम्हाला काढता येतेच. तर ही मेथड कळाली का बेटा तुम्हाला. यामध्ये 6 फेस ऑफ डाय आर शोन बिलो. त्यामध्ये त्या फेसवर काय काय आहे आणि काय काय अल्फाबेट आहे ते समोर दिलंय. पहिलं बघा A, दुसरं B आहे, तिसरं C आहे, D आहे, E आहे आणि परत A. हा मुद्दा लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे तो सॅम्पल स्पेस जेव्हा लिहू आपण, नमुना अवकाश जेव्हा लिहू आपण, तेव्हा काय येईल आपल्याला, यस मध्ये काय काय येतील घटक त्यांची आपली यादी करायची आहे. आपण काय लिहू मग A, B, C, D, E. आणि आता A पुन्हा लिहू का रे आपण, विचार करा. A परत लिहिणार आहे का आपण. नाही, बिलकुल लिहिणार नाही. म्हणजे N ऑफ S किती येतंय आपल्याला 5 येतंय, कारण की आपण जेव्हा सेट एलिमेंट आपण रिपीट करत
नाही. हे महत्वाचा आहे आपला मुद्दा. आता नंबर 1 काय पहा. नंबर 1 आहे ए अपियर्स ऑन अप्पर फेस. आता याला इव्हेंट यम म्हणतो मी. अरे अच्छा आजा भाई, यम असा आला का इव्हेंट? अरे तरी भी नाही आला मला इव्हेंट यम. काय इव्हेंट आहे? ए appears on upper फेसवर ए येऊ शकतो. तर मी याची यादी करतो. एन ऑफ यम. जेव्हा मी एन ऑफ यम करेल तेव्हा काय होईल बघा तुम्ही. एक ह्यामध्ये हा जो सॅम्पल स्पेस आहे यामध्ये बघायचं. ए दिसतोय तुम्हाला? दिसतो नाही? दिसतोय का? हो सर. इथं काय येईल फक्त या यादीमध्ये एन ऑफ एम किती येईल? 1 येईल ना. आणि त्याची प्रॉबिलिटी किती येईल? थांबा एक मिनिट थोडं बघून घेतो. बघा करेक्शन करा. करेक्शन काय करायचं बघा, लक्ष द्या. यामध्ये इथं जरी आपला ए परत लिहिता, इथं आपल्या ए परत लिहावा लागेल आता. कारण काय, तो वेगळ्या फेसवर आहे बेटा. इथं ए परत लिहावा लागेल आपल्याला. आणि याच्यामध्ये सॅम्पल एलिमेंट सुद्धा 6 येतील. लक्षात घ्या, सॅम्पल एलिमेंट किती येतील? इथं 6 येतील. एवढी करेक्शन करा. कारण की हा ए जो दिसतो तुम्हाला हा 2 वेळा आलाय, म्हणजे ए येण्याची प्रॉबिलिटी 2 येऊन जाईल. ए येण्याची प्रॉबिलिटी काय होऊन जाईल बेटा? 2 होऊन जाईल. बाकीच्यांची प्रॉबिलिटीचा जर विचार केला तुम्ही, बाकीच्यांची शक्यता ती एकदाच येऊ शकतो, पण ए हा 2दा येऊ शकतो. म्हणून याची प्रॉबिलिटी दुप्पट आहे, याची 2 राहील. हा बदल इथे लक्षात ठेवा. प्रॉबिलिटी ऑफ ए काढताना आपण काय करू? एन ऑफ एम अपॉन एन ऑफ एस इज इक्वल टू 2/6. याला सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही तर तुम्हाला दिसतंय 2 1 जा 2 2 3 जा. म्हणजे प्रॉबिलिटी ऑफ ए काय होईल? ए होऊन जाईल, प्रॉबिलिटी ऑफ ए होऊन जाईल 1/3. तर हा जो मी तुम्हाला बदल सांगितला, करेक्शन सांगितली, ती तुम्हाला मान्य आहे का? काय की शंका आहे त्याच्यात? विचारा मला. सर तिथे एम लिहा. दुसरं नाही सर. याच्यामधला सेकंड बघा. काय सेकंड? डी अपियर्स ऑन अप्पर स्पेस. याला इव्हेंट एन म्हणू आपण. डी appears on upper face. Therefore, n of n. आता d एकच आहे म्हणजे फक्त इथं 1 येईल, हे लक्षात घ्या. ए 2 होते म्हणून 2 आली त्याची शक्यता. याची शक्यता एकच येईल. याच्यात मध्ये एलिमेंट किती येईल? फक्त एकच येईल. प्रॉबिलिटी ऑफ n काढताना आपण n ऑफ n डिवायडेड बाय n ऑफ s करतो आणि हे आलं आपलं 1/6. तर याला आपलं सेकंड. क्लियर आहे का? काही प्रॉब्लेम आहे? सांग. A box contains 30 tickets bearing only one number from 1 to 30 on each. बघा तुम्हाला एक सॅम्पल स्पेस मिळाला. काय सॅम्पल स्पेस? किती तिकीट आहे? 30. तिकीट किती आहे? 30 आहे ना. तिकीट किती? 30 आहे ना. म्हणजे एन ऑफ एस किती येईल सांगा आता? 30. यस, 13. स्पेस. इथे यस काय येईल बघा? नमुना अवकाश 1 2 3 असं करत 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 कितीपर्यंत आहे? 30. नंतर नमुना अवकाश आणि एन ऑफ एस ऑफकोर्स हे 30 येईल. पुढचं आता प्रॉबिलिटी काढायची. काय प्रॉबिलिटी? एन ऑड नंबर आहे. काय चिल्लर गोष्ट येईल. नंबर 1 1. याला इव्हेंट ए म्हणतो मी. इव्हेंट ए. ticket drawn bears an odd number. मराठीत लिहू का? तिकिटावरील अंक
विषम संख्या असणे. विषम संख्या असली पाहिजे बेटा ती. मग काय येईल विषम संख्या कोणत्या? 1 ते 30. 1 ते 30 पैकी विषम संख्या यांची यादी करायची. 1 3 5 5 नंतर 7 11 13 15 17 19 21 23 25 27 29 आणि n of a 15 आणि p of a येईल n of a n upon upon n of s. of s N of a 15 upon 30 15 upon 30. 30 भाग जातो याला 15 एक 1 upon 1 upon 2 ठीक आहे. 2 नंबर काय इव्हेंट बी म्हणूया आपण. अ कंप्लीट स्क्वेअर नंबर. ओके 1 4 9 16 25 एन ऑफ बी. कंप्लीट स्क्वेअर समजतं तुम्हाला आता. 5 आणि पी ऑफ बी. 5 कंप्लीट स्क्वेअर कोणते ती यादी केली बेटा आपण. आता पी ऑफ बी काच करतो आपण एन ऑफ बी अपॉन एन ऑफ बी 5 आणि एन ऑफ एस आहे 30. भाग जातो याला. तर पी ऑफ बी आपल्याला मिळेल 5 1 जा 5 आणि 5 6 जा म्हणजे 1 upon 6 1 upon 6. हे झालं आपलं सेकंड आन्सर. काही शंका आहे कोणाला याच्यात सांग. काही शंका नाही. ह्या उदाहरणात तुम्ही तोंडी सोडू शकता. बघा 1 ते 30 संख्या आहे म्हणजे एन ऑफ एस 30 येणार आहे. ठीक आहे क्लिअर आहे. हे बघा एन ऑफ एस 30 येणार आहे. हे क्लिअर आहे. दुसरं 1 ते 30 पर्यंत 1 पासून 30 पर्यंत समसंख्या पण 15 बेटा. विषम संख्या पण 15. इथे विषम घ्यायचे सांगितलं तर मध्ये म्हणजे 15 येतील त्या. हे 15 पण तुम्ही तोंडी सांगू शकता. प्रॉबिलिटी किती येईल? साधी गोष्ट आहे. तुम्ही म्हणणार 15/30 म्हणजे 1/2 आहे ना. आले का 1/2? एकदम सोपं उत्तर. इव्हेंट बी मध्ये काय करायचं आपला परफेक्ट स्क्वेअर कंप्लीट स्क्वेअर. कंप्लीट स्क्वेअर म्हणजे मराठीत त्याला म्हणतो आपण पूर्ण वर्ग संख्या. कोणत्याही पूर्ण वर्ग संख्या तुम्हाला माहिती आहे. वाटल्यास एकदा परत नियोजन करतो. नैसर्गिक संख्येचे जे वर्ग आहे त्यांना म्हणतात पूर्ण वर्ग संख्या. 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा वर्ग 4 चा वर्ग 5 चा वर्ग घ्या तुम्ही. 1 4 9 16 25 त्याच्यानंतर 6 चा वर्ग 36 7 चा वर्ग 49. परंतु आपल्या 1 ते 30 मध्ये कोण आहे? फक्त 1 आहे 4 आहे 9 आहे 16 आहे 25 म्हणून आपण तेवढ्याची यादी केली. 1 4 9 16 25 सॅम्पल स्पेस बघायची गरज पण नाही. आणि हे आले 5. तुम्ही म्हणू शकता 5/36 येईल बाबा इथं कारण की एन ऑफ एस 30 आहे. म्हणजे एन ऑफ प्रॉबिलिटी ऑफ बी काय येईल? 5/36 5 1 5 5/36 म्हणजे 1/6. असं तुम्ही कागद न वापरता सुद्धा याचं उत्तर सांगू शकता. एवढी प्रॅक्टिस तुमची आता झालेली आहे. तुम्ही नसेल झाली तर करा बेटा. बघा इथं काय म्हटलंय आपला की हे सर्क्युलर गार्डन आहे. सर्क्युलर नाही रेक्टँग्युलर गार्डन आहे म्हणजे आयताकृती बाग आहे. त्या बागेची तुम्हाला लांबी आणि रुंदी दिलेली आहे आणि त्या बागेमध्ये एक तळ आहे. ते तळ पण तयार करायचं आहे सर्कल म्हणजे वर्तुळाच्या. आपला आयताची लांबी आणि रुंदी दिली आहे 77 आणि 50 आणि तिचे तळ आहे त्याचा आपल्याला व्यास दिलेला आहे डायमीटर 14 मीटर. आपलं विचारलं एक टॉवेल इमारतीवरून पडला ओके वाऱ्यामुळे असा वाहत आला तो त्या तळ्यात पडू शकतो. तो कुठे पडू शकतो या गार्डन मध्ये. तर तुम्ही प्रॉबिलिटी काढा की हा तळ्यात पडला. फाइंड द प्रॉबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट द फेल इन द लेक.
त्या तळ्यात पडल्याची प्रॉबिलिटी काढायची. काही नाही, एकदम सोपं आहे. काय करू आपण, ऑइल कडे पडू शकतो, त्या रेक्टँगल मध्ये कुठेही पडू शकतो. हा झाला आपला सॅम्पल स्पेस. इथं काय लिहू आपण, सॅम्पल स्पेस म्हणजे काय राहील, आपला पूर्ण आयत, त्याचा एरिया, एरिया ऑफ रेक्टँगल, रेक्टँग्युलर गार्डन, असं रेक्टँग्युलर गार्डन. त्याचा एरिया कसा काढतो आपण, लांबी इंटू रुंदी, लेंथ इंटू ब्रेथ. लेंथ आहे 77, ब्रेथ आहे 50, म्हणजे हा येईल 0 17 35 36 35 आणि 3 3850 स्क्वेअर मीटर. चला, हे तर एकदम क्लिअर आहे तुम्हाला. ओके, दुसरं इव्हेंट ए. इव्हेंट कोणता आहे, इव्हेंट ए. ओके, काय तो, टॉवेल फेल इन द लेक. ओके, म्हणजे याचा तुम्ही जर ए काय येईल, एन ऑफ एस म्हणून याला आपण, याला एन ऑफ ए म्हणून. एन ऑफ ए काय येईल तुमचा, हा येईल एरिया ऑफ सर्क्युलर लेक. आता सर्कलचा एरिया माहिती आहे आपल्याला, एन ऑफ ए इज इक्वल टू पाय आर स्क्वेअर. पाय किती आहे, 22/7, 22/7. आर किती येतं, 7. बघा तुम्हाला रेडियस सांगता येईल. जर त्याचं डायमीटर 14 तर रेडियस किती येईल, 7 येईल ना. दुसरी काय येईल, हा येईल 154 स्क्वेअर मीटर. मीटर स्क्वेअर लिहितो, मीटर स्क्वेअर. हा झाला एन ऑफ ए. therefore probability of A is equal to n of A upon n of S. तर n of A किती आहे, 154 डिवायडेड बाय 3850. याला सिम्प्लिफाय करा आणि probability of A तुम्हाला मिळेल. बघा इथं हा गुणाकार इथं केलाच आहे मी आधी. हा वा इकडे आलो होतं 77 गुणिले 50. शेत काय 22 गुणिले 7, 7 1 7, 7 अकरे 77, 11 1 11, 11 गुणिले 22, 2 1 2, 2 25 50. म्हणजे तुमचे 25 आन्सर यायला पाहिजे. आणि कशी कशी आली, उलट झालं माझ्याकडून. एक मिनिट, 25 आले सर. नाही ते 25 खाली येतील ना, 1/25 येतात पहा. हो सर, 1/25. 1/25 समजलं तुम्हाला. हा प्रश्न थोडा वेगळ्या धाटणीचा हो. होता, धाटणी. पण आता आपल्याला कळालं ते की हे काही नसतं. टोटल किती आहे बाबा, एवढे. मला किती घ्यायचे, तेवढे. तेवढे भागिले एवढे म्हणजे प्रोबॅबिलिटी. माझ्याकडे 10 पेज आहेत, त्यापैकी एक पेज मला मिळेल. प्रोबॅबिलिटी किती, 1/10. असा भाग आहे. याचं काही स्थान घ्यायचं नाही. ओके.